बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा। सरकारनं खरेदीची मुदत वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली, त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन घरातच पडून अमरावती जिल्ह्यामधील 2000 शेतकरी शासकीय खरेदीपासून वंचित। गोंदियामधील धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकले। 1.5 महिन्यांपासून 12,000 शेतकरी प्रतीक्षेत। 98 कोटी रुपयांचे चुकारे थकलेलेच। बनावट औषध आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करा। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा। अहिल्यानगरमध्ये आमदार किरण लहामटे यांचा आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुक्काम। लहामटेंनी चिमुकल्यांसोबत संवाद देखील साधला। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। आरोपी कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार। पोलिसांकडून अजूनही शोध सुरू। न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत, आम्हाला न्याय हवा। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। पुढील आठवड्यामध्ये मुलांसह एसपींना भेटणार, ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उपसा त्याचबरोबर वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक। 15 तारखेपासून राज्यामध्ये साखळी उपोषणाचा जरांगे यांच्याकडून इशारा। चिपळूण नागरी पतसंस्थेमधील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेचं गूढ कायम। 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता। पोलिसांच्या पथकाकडून सिंधुदुर्गमध्ये तपास। बुलढाण्याच्या कोलारा गावामध्ये पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा। कोलारा गावातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। महिलांकडून हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध। वर्धा क्रिकेट सामन्यादरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांची फटकेबाजी। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार आणि पोलीस संघामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेटचा सामना रंगला। हिंगणघाटमध्ये आमदार चषक 2025 विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन। दी ग्रेट खली आणि आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते उद्घाटन। स्पर्धेमध्ये विविध कबड्डी संघांचा सहभाग। ठाण्याच्या खोपट बस स्थानकामध्ये वाहन चालकांच्या विश्रांतीगृहाचे उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। बार्शीमधील वायपी एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन। नृत्य, गायन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलींचा मोठा सहभाग। मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांची देखील हजेरी। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन। यावेळी सहकार दिंडीच्या स्वागताला परदेशी पाहुण्यांची फुगडी। या फुगडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं। जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्मचं फेस्टिवल थाटामध्ये उद्घाटन। संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवाला 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार। वाशिम जिल्ह्यामधील 12 मेगावॉट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फायदा। गडचिरोलीमध्ये भाजपविरोधात काँग्रेसचं आंदोलन। अमेरिकेमधील भारतीय स्थलांतरित नागरिकांना बेड्या घालून पाठवल्याविरोधात काँग्रेसची निदर्शनं। सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। कशेरी घाटामधील दुसऱ्या बोगद्यातील वाहतुकीसाठी पुन्हा 15 दिवसांची मुदत। पंखे लावण्याचं काम पूर्ण झाल्यावर बोगद्यामधून वाहतूक सुरू होणार। 25 जानेवारीपर्यंत काम होणं अपेक्षित होतं, मात्र आता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत दुसरा बोगदा सुरू होणार। वाशीमध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नरांची कलश यात्रा काढली। कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये कचारगड यात्रेचा 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात। कचारगड यात्रेसाठी 15 बसेसचं गोंदिया आगाराकडून नियोजन। आदिवासी बांधवांचं दैवत मा कंकाली देवीच्या यात्रेला मोठं महत्त्व। दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत। फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत। साईनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। अभिनेता विकी कौशल स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर छावा सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं खास हजेरी लावली। भुसावळच्या दीपनगर परिसरामध्ये 14 गावांना प्रदूषणाचा फटका। विद्युत प्रकल्पामधून विजेची निर्मिती कमी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये राख पसरल्यानं नागरिक हैराण। परभणीच्या पूर्णा इथं बंद खोलीमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ। नागसेन गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव। अहिल्यानगरमध्ये
प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. नगर शहरामधील केडगावातील प्रकार. घरच्यांना गोष्ट सांगितल्यास आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आरोपी संतोष देवरेवर गुन्हा दाखल. आरोपी फरार. नागपूरमध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अटक. 17 मुलींचा जबाब नोंदवला. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नंदनवन पोलिसांची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड. साने चौक ते महानगरपालिका शाळा दरम्यान रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार. चिखली पोलिसात गुन्हा दाखल. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या भ्रमणमार्गामध्ये येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमणमार्गामध्ये या खाणी येत असल्यामुळे निर्णय. चंद्रपूरच्या दिंडोरीमध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी. शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. धाराशिव जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडूनच. हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारीचे भाव घसरले. ज्वारी प्रति क्विंटल 3,000वर. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये किलो. बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम. शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये आर्थिक पीक पडून राजमा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. राजमाला चांगला प्रतिसाद. तर सध्या प्रति क्विंटल 8,000 ते 9,000 रुपयांचा दर. अनेकांनी भरघोस उत्पन्न घेतलं. यंदा बेदाणा उत्पादनामध्ये घट होणार. बेदाण्याचे दर देखील वाढण्याची शक्यता. द्राक्ष बाजारामध्ये विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा कल. धाराशिव जिल्ह्यामधील परंडा तालुक्यातील भांडगावामध्ये 150 एकरावर गाजराची सेंद्रिय शेती. भांडगावची गाजरा गाव म्हणून ओळख. तर एकरी 1.25 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न. पुण्याच्या भोर तालुक्यामधील 9,210 शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅम्प योजनेचा लाभ. योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद. शिरपूर तालुक्यातील वनजमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाई. कारवाईमध्ये आतापर्यंत 18,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराची गाडी पोलिसांकडूनच जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार. नालीतील घाण रस्त्यावर टाकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद. मित्रांच्या साह्यानं शेजाऱ्यावर हल्ला. 1 जण जखमी. तर हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गडचिरोलीमध्ये जखमी अवस्थेत वाघ आढळला. चासगाव वनपरिक्षेत्रामधील आंबे शिवानी परिसरामधील घटना. चंद्रपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये वाघावर उपचार सुरू.